सिंधुदुर्गात गणेशोत्सवाची चाहूल लागली असून बाप्पाच्या आगमनाला आता अवघे 20 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध चित्रशाळांमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. गणेशोत्सवासाठी मूर्तींची मागणी वाढत असताना मूर्तिकारांकडूनही वेळेत काम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली जात आहे. वर्षानुवर्षांची परंपरा जपत सिंधुदुर्गातील मूर्तिकार यंदाही विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपातील गणेश मूर्ती साकारत आहेत. मातीपासून मूर्ती तयार करण्यापासून ते तिच्यावर रंगकाम आणि सजावट करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मूर्तिकारांकडून बारकाईनं काम केले जात आहे. सध्या अनेक चित्रशाळांमध्ये मूर्तींना अंतिम हात फिरवण्याचं काम सुरू आहे. काही मूर्तींचे रंगकाम पूर्ण झाले असून तर काही मूर्तींवर अजूनही रंगांचे शेवटचे थर देण्याचं काम सुरू आहे. बाप्पाच्या मूर्ती अधिक आकर्षक दिसाव्यात यासाठी मुकुट, दागिने, वस्त्र आणि इतर सजावटीच्या बारकाव्यांवरही विशेष लक्ष दिले जात आहे. गणेशोत्सवाच्या आधी सर्व मूर्ती तयार करून त्या ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचवणे हे मूर्तिकारांसमोरचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे सध्या चित्रशाळांमध्ये कामाची लगबग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिंधुदुर्गातील अनेक कुटुंबांसाठी गणेश मूर्ती बनवणे हा केवळ व्यवसाय नसून वर्षानुवर्षे जपलेली परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक मूर्तीमध्ये बाप्पाचे रूप सुंदर आणि भक्तांना आवडेल असे घडवण्यासाठी मूर्तिकार विशेष मेहनत घेत आहेत. गणेशोत्सव जवळ येत असल्याने आता पुढील काही दिवस चित्रशाळांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मूर्तींचे उर्वरित काम पूर्ण करून त्या वेळेत ग्राहकांच्या घरी पोहोचवण्यासाठी मूर्तिकारांची धावपळ सुरू आहे. अवघ्या 20 दिवसांनंतर गणरायाचे आगमन होणार असून त्यासाठी सिंधुदुर्गातील मूर्तिकार पूर्णपणे सज्ज होत आहेत. त्यांच्या या मेहनतीमुळे लवकरच हजारो गणेश मूर्ती भक्तांच्या घरात आणि मंडळांमध्ये विराजमान होणार आहेत.